Vidya Crown is a platform to improve your English language skill. To achieve proficiency in English, please like, share and comment my channel Vidya Crown. And subscribe it by pressing bell icon to get time to time notification. Today's topic is story writing. Scoring topic. या प्रश्नाला आपल्याला खूप मार्क मिळवता येतात. फक्त काही नियम पाळायचे आहेत आणि ते नियम पाळले तर मात्र मार्क आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतात. म्हणून आज आपण पाहायचं आहे की स्टोरी रायटिंग करताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपण साधारणतः लक्षात ठेवायच्या आहेत. आता स्टोरी रायटिंग मध्ये आपण 3 भाग पाडतो. एक बिगिनिंगचा भाग की ज्याच्यामध्ये इंट्रोडक्शन असतं ऑफ द कॅरेक्टर. जे कॅरेक्टर्स आपण घेणार आहोत त्याचं सगळ्या कॅरेक्टर्सचे आपण इंट्रोडक्शन या बिगिनिंग पार्ट म्हणजेच इंट्रोडक्शन पार्ट मध्ये देत असतो. नेक्स्ट वन असतो मिडल पार्ट. तर मिडल पार्ट मध्ये काय असतं? द मेन कॅरेक्टर शुड ग्रो थ्रू द इव्हेंट्स ऑफ द स्टोरी. या मिडल पार्ट मध्ये आपण साधारणतः 2 पॅरेग्राफ करतो आणि त्या पॅरेग्राफ मधून असे काही आपण घटना किंवा प्रसंग देतो की त्यामधून आपलं कॅरेक्टर जे आहे, लीड कॅरेक्टर, मुख्य कॅरेक्टर, त्याला आपण काय करत असतो? महत्व देऊन तो काय चांगलं काम करतो आहे हे आपण दर्शवित असतो. अँड द एंडिंग पार्ट, त्याच्यामध्ये काय असतो? साधारणतः सारांश असतो आणि मॉरल व्हॅल्यू. त्या गोष्टीमधून आपल्याला कुठलं मॉरल व्हॅल्यू मिळालेलं आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये लिहत असतो. आता आपण आजची जी गोष्ट घेणार आहोत ती गोष्ट आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता टायटल वरून किंवा शीर्षकावरून तुम्हाला हे कळलेलंच आहे की प्रामाणिकपणा हे जे नैतिक मूल्य आहे या नैतिक मूल्यावर आपल्याला गोष्ट लिहायची आहे. आता बघा त्याच्यासाठी आपल्याला असे मुद्दे दिले जातात. आता जर आपल्याला मुद्दे मिळाले तर काय होईल की आपण सहजपणे गोष्ट तयार करत असतो. While framing story, you take into consideration all these points. आता हे जे पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत या सगळ्या पॉइंट्सचा आपल्याला गोष्ट फ्रेम करताना विचारात घ्यायचे आहे. Now see, from these points almost all the words you know. बरेचसे शब्द बघा तुम्हाला माहित आहेत. Now you have to arrange these words, these points in logical order and narrate it in your words. आता हे जे सगळे पॉइंट्स दिलेले आहेत ते फक्त आपल्याला क्रमवार लिहायचे आहेत आणि ते आपल्याला नॅरेट करायचे आहेत, म्हणजे ते आपल्याला विस्तारित करायचे आहेत. आता हे सगळं लिहिताना ह्या पॉइंट्सचा विचार करताना आणखीन काही गोष्टी आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या आहेत. यूज पास्ट टेन्स. जेव्हा आपण स्टोरी इलॅबोरेट करू किंवा नॅरेट करू तेव्हा आपल्याला पास्ट टेन्स मध्येच गोष्ट लिहायची आहे. गिव्ह टायटल, शीर्षक द्यायचं आहे. ॲट लिस्ट 4 to 5 पॅरेग्राफ. 4 to 5 पॅरेग्राफ आपल्याला लिहायलाच पाहिजे. and at the end conclusion or moral values. काय त्या गोष्टीमधून आपल्याला moral values मिळालेला आहे हे लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. Let's see the points. A boy dash grandmother took his care. आता बघा एक मुलगा आहे आणि त्याची आजी त्याची काळजी घेते आहे, म्हणजे त्याचे पेरेंट्स नसणार आहेत, राईट. नेक्स्ट वन इज went to city in search of job. तो आता सिटी मध्ये गेलेला आहे जॉबच्या शोधार्थ, म्हणजे तो कुठे राहत असणार? आधी गावामध्ये राहत असणार आहे. नंतर सुपरमार्केट, म्हणजे सुपरमार्केटमध्ये कदाचित त्याला जॉब मिळालेला आहे. वर्क ॲज अ हाऊसकीपर, त्याने तिथे कुठलं काम केलेलं आहे? हाऊसकीपर सारखं. सुपरमार्केटमध्ये त्याने हाऊसकीपरचं तो काम करत असे. सिन्सियर इन वर्क, तो कामामध्ये अतिशय सिन्सियर होता, आपलं काम तो प्रामाणिकपणे करत होता. टेस्ट ऑफ ऑनेस्टी,
आता त्याच्या प्रामाणिकपणाची कसोटी किंवा परीक्षा कोण घेणार? तर त्याचा मालक घेणार. नेक्स्ट, 500 रुपी नोट. म्हणजे आता बघा, प्रामाणिकपणाची त्याला कसोटी घ्यायची आहे किंवा परीक्षा घ्यायची आहे, तर मालकाने काय केलं असेल? 500 रुपयाची नोट तिकडे ठेवलेली असणार, जिकडे तो कामाचा त्याचा ठिकाण आहे तिकडे. द मॅनेजर प्लीज विथ हिज वर्क अँड ऑनेस्टी. बघा, शेवटी मॅनेजर त्याच्या कामामुळे आणि त्याच्या प्रामाणिकपणामुळे आनंदी झालेला आहे. म्हणजे तो मुलगा आहे तो मॅनेजरच्या परीक्षेमध्ये किंवा कसोटीमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. आता ही गोष्ट आपण कशी इलॅबोरेट करायची, कशी नॅरेट करायची ते आपण पाहूया. आता आपल्याला जे मुद्दे दिले होते ते आपण काय करणार आहोत? आता त्या मुद्द्यानुसार एक स्टोरी नॅरेट करणार आहोत. Once there was a boy whose name was Sagar. आता बघा, एक मुलगा होता, त्याला आपण नाव दिलेलं आहे सागर. He had lost his parents. बघा, त्याचे पालक लहानपणीच गेले होते, when he was a child. Now he was living with his grandmother who took care of him. तो आता कोणाबरोबर राहत आहे? त्याच्या आजी बरोबर राहत आहे आणि ती आजी त्या मुलाची काय घ्यायची? काळजी घ्यायची. नेक्स्ट, नाउ ही वॉज 18 years old. आता तो किती वर्षाचा झालेला आहे? 18 वर्षाचा झालेला आहे. And he was in search of job. आणि तो नोकरीच्या शोधार्थ होता, नोकरी शोधत होता गावामध्येच. नेक्स्ट, he left the village and went to the city. त्याने गाव सोडलं आणि शहराकडे गेला. का बरं गेला? In search of a job. नोकरीच्या शोधार्थ. त्याला गावामध्ये चांगला जॉब मिळाला नसेल, गावामध्ये विशेष काही नोकऱ्या मिळतच नाही, त्यामुळे शहरात जाणं आवश्यक होतं. तसा तो गाव सोडून शहरामध्ये गेलेला आहे. आता इथे बघा, लेफ्ट म्हणजे लिव्हचं पास्ट टेन्स आहे लेफ्ट. इथे वेंट हे गोचं पास्ट टेन्स आहे. ॲट लास्ट ही वॉज फॉर्च्युनेट इनफ टू गेट अ जॉब. सरते शेवटी तो नशीबवान ठरला की त्याला शेवटी जॉब मिळाला. आता कुठे मिळाला पाहूया आपण. ॲट अ सुपर मार्केट. सुपर मार्केटमध्ये ॲज अ हाऊसकीपर म्हणून. हाऊसकीपर म्हणून सुपर मार्केटमध्ये त्याला काय मिळालेला आहे? जॉब मिळालेला आहे. तसं हे सुपर मार्केट आणि हाऊसकीपर हे मुद्दे आपल्याला दिलेले होते. His salary was very meager. त्याची सॅलरी कशी होती? कमी होती. त्याचा पगार कमी होता. आता बघा, इथे मी was म्हणजे होता, पास्ट टेन्स, टू बी चं रूप आहे. पास्ट टेन्स दाखवण्यासाठी आपण was हा शब्द वापरतो, हेल्पिंग वर्ब आहे ते. बट ही वर्कड हार्ड, सिन्सिअरली अँड एफिशियंटली. जरी त्याचा पगार कमी होता तरी पण तो प्रामाणिकपणे आपलं काम व्यवस्थित करत होता. वर्कड, इट इज द पास्ट टेन्स ऑफ द वर्ब वर्क. नेक्स्ट, द मॅनेजर वॉज प्लीज विथ हिज वर्क. मॅनेजर त्याच्या कामावर बेहद खुश होता, आनंदी होता. अरे बाबा, हा मुलगा किती प्रामाणिकपणे त्याचं काम करत आहे आणि शेवटी स्वच्छ ठेवणं हे त्याचं काम होतं आणि आपली वास्तू स्वच्छ असणं, आपलं दुकान स्वच्छ असणं ही मॅनेजरची अपेक्षा होती आणि तो अपेक्षेप्रमाणे काम करत होता, म्हणून मॅनेजर खुश होता. प्लीज्ड म्हणजे खुश असणे. प्लीज हे पास्ट टेन्स आहे प्लीज, याचा अर्थ आहे खुश होणे. नेक्स्ट, स्टील, तरी पण, अजून देखील. द मॅनेजर वॉन्टेड टू टेस्ट सागर्स ऑनेस्टी. अजून देखील मॅनेजरला सागरचा जो प्रामाणिकपणा आहे तो तपासायचा होता, त्याची परीक्षा घ्यायची होती.
तो कामात प्रवीण आहे, कामात मेहनती आहे, हे मॅनेजरला माहित होतं. परंतु त्याचा प्रामाणिकपणा कसा आहे? जर समजा मी एखाद्या वेळेला दुकानात नसेल तर दुकानातले पैसे नीट राहतील का? अशा प्रकारे त्याला काय करायचं होतं? आपल्या त्या म्हणजे त्या नोकराची प्रामाणिकपणाची तपासणी करायची होती. wanted म्हणजे त्याची इच्छा होती. wanted is the past tense of the verb want. So one day he deliberately dropped a 500 rupee note on the floor in such a way that Sagar alone could find it while working in the shop. He deliberately म्हणजे जाणीवपूर्वक, जाणून बुजून dropped a 500 rupee note, 500 रुपयाची नोट त्याने काय केलं? जमिनीवर ठेवली की जिकडे ती नोट केवळ कोण बघू शकेल? सागर बघू शकेल. ड्रॉप म्हणजे टाकणे आणि सागर अलोन कूड, तो एकटाच पाहू शकेल. फाइंड. तर अशा अर्थाने ते वाक्यामध्ये कूडचाही वापर केलेला आहे. कूड इज अ पास्ट टेन्स ऑफ द वर्ब कॅन. These are modal verbs. And dropped is the past tense of the verb drop. Wanted, you know, it is a past tense of want. Sagar saw the 500 rupee note lying on the floor. सागरने पाहिली. saw. see चा past tense आहे. 500 रुपयाची नोट कुठे पडली होती? lying on the floor. जमिनीवर पडलेली होती. He picked it up. त्याने ती उचलली. picked हे सुद्धा past tense आहे. कसलं? pickचं. For a boy like him, 500 rupees means a fortune. त्याच्यासारख्या गरीब मुलाला 500 रुपयाची नोट म्हणजे नशीब उजळलं, नशीब फळफळलं. But he was not tempted to keep it. परंतु त्याला ती नोट ठेवण्याचा मोह झाला नाही. टेम्प्टेड हे पास्ट टेन्स आहे टेम्प्टचं. टेम्प्ट म्हणजे मोह होणे. इट वॉज नॉट हिज मनी. ते त्याचे पैसे नव्हतेच. सो ही वेंट टू द मॅनेजर. म्हणून तो कुठे गेला? मॅनेजरकडे गेला. वेंट पास्ट टेन्स ऑफ द वर्ब गो. अँड हँडेड हिम द नोट सेइंग दॅट ही हॅड फाउंड इट लाईंग ऑन द फ्लोर. ती नोट त्या मॅनेजरला दिली आणि काय म्हणाला की ही मला कुठे मिळाली? लाईंग ऑन द फ्लोर, जमिनीवर पडलेली आढळली. फाउंड म्हणजे आढळणे. फाइंडचं पास्ट टेन्स आहे. Now the manager was convinced that Sagar was really honest. आता मॅनेजरला पूर्ण खात्री पटली होती की सागर कसा आहे? प्रामाणिक आहे. Convinced. It is also past tense of the verb convince. Convince म्हणजे खात्री पटणे. सागर grew up. जसा सागर मोठा होत गेला. He was promoted to higher and more responsible post in the firm. तो जसा मोठा होत गेला तसं त्याला उच्च पदावर प्रमोशन देण्यात आलं. म्हणजे तो बघा प्रामाणिक होता आणि कामामध्ये सुद्धा तो कसा होता? मेहनती होता. तर मेहनतीचं फळ आणि प्रामाणिकपणाचं फळ त्याला शेवटी मिळालं. त्याला काय मिळालेलं आहे? प्रमोशन मिळालेलं आहे. या गोष्टीमधून आपल्याला हा सारांश लिहिता येऊ शकतो. Now the moral of the story. The moral of the story is honesty is always rewarded. प्रामाणिकपणा ह्याला नेहमी बक्षीस पात्र असतं. त्याचं महत्व नेहमी असतं. असं हे नैतिक मूल्य आपण देऊन ही कथा आपण पूर्ण करू शकतो. बघा आपण काय केलेलं आहे? टायटल दिलेलं आहे. स्टोरी पास्ट टेन्स मध्ये लिहिलेली आहे. नंतर मुद्दे घेतले आणि तेच फक्त काय केले? नॅरेट केले आणि 3-4 पॅरेग्राफ केले
अशा प्रकारे आपण ही स्टोरी पूर्ण केलेली आहे. आता आपली स्टोरी कशी बनली आहे ते बघूया. Honesty is the best policy. It is our title. Once there was a boy whose name was Sagar. He had lost his parents when he was a child. Now he was living with his grandmother, who took care of him. Now he was 18 years old and he was in search of job. He left the village and went to the city in search of a job. At last, he was fortunate enough to get a job at a supermarket as a housekeeper. His salary was very meager, but he worked hard, sincerely and efficiently. The manager was pleased with his work. Still, the manager wanted to test Sagar's honesty. So one day, he deliberately dropped a 500 rupee note on the floor in such a way that Sagar alone would find it while working in the shop. Sagar saw the 500 rupee note lying on the floor. He picked it up. For a boy like him, 500 rupees means a fortune, but he was not tempted to keep it. It was not his money, so he went to the manager and handed him the note, saying that he had found it lying on the floor. Now the manager was convinced that Sagar was really honest. As Sagar grew up, he was promoted to higher and more responsible post in the supermarket. The moral of the story is honesty is always rewarded. तर अशा प्रकारे आपण कथा केलेली आहे. टायटल आणि आपलं मॉरल व्हॅल्यू यांच्याशी बघा एकमेकांशी काय आहे संबंध आहे आणि ऑनेस्टीवर ही कथा आहे. तर ऑनेस्ट प्रामाणिकपणा सिद्ध करण्याचं काम आपलं आहे. तर ते कॅरेक्टर आहे, ते कॅरेक्टर कडून कसा प्रामाणिकपणा दाखवला गेला हे आपण गोष्टीमध्ये काय केलेले आहे, गोष्टीचं फ्रेमिंग करताना व्यवस्थित मांडलेलं आहे. सोबत आपण मुद्द्यांचं आपण सहकार्य घ्यायचं आणि छानपैकी सोप्या भाषेमध्ये कथा लिहायची आहे. Thank you for watching my video and please like, share and comment my channel Vidya Crown and subscribe it by pressing bell icon to get time to time notification. At the end, once again thank you and wish you all the best.